नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान होतं राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये राबवण्यात आलेलं होतं आणि या अभियानासंदर्भात राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर असे 3 गट पाडण्यात आलेले होते। तर मित्रांनो, याचं जे मूल्यांकन होतं, बाह्य मूल्यांकन, हे 5 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं होतं आणि या अभियानाची जे माहिती होती आपल्याला ऑनलाईन ती 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन करायची होती। तर मित्रांनो, याचं मूल्यांकन वगैरे आता संपलेलं आहे आणि आता राज्यस्तरीय जे पुरस्कार आहे ते वितरण समारंभ सुद्धा होणार आहे। तर राज्यावर मित्रांनो कोणकोणत्या शाळा प्रथम आलेल्या आहे त्यांच्यासाठी राज्यस्तरावर पुरस्कार वितरण जो समारंभ आहे त्या समारंभाबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे। अत्यंत थाटामाटात हा समारंभ होणार आहे आणि राज्यातील ज्या शाळा ज्या प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या आहे त्या सर्व शाळांचा सन्मान त्या समारंभामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, त्या संदर्भात जे माहिती आलेली आहे किंवा जे पत्र आलेलं आहे त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत राज्यस्तरावर जो पुरस्कार समारंभ होणार आहे त्याबाबतचं एक पत्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि सोबतच तो जो समारंभ आहे त्याची पत्रिकासुद्धा यासोबत जोडलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। सोबतच राज्यामध्ये कोणकोणत्या शाळेचा सन्मान होणार आहे राज्यस्तरावर त्याचीसुद्धा माहिती याच PDF मध्ये सोबतच असणार आहे। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं हे महत्त्वाचं पत्र आहे दिनांक 3 मार्च 2024 आणि बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी योजना सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक ऐच्छिक आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत। तर संपूर्ण माहिती आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत। आपणास कल्पना आहे की राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील 1,03,312 शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे। या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठी उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतलेले आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आलेले आहे। या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवर राज्याच्या राजधानी मुंबईमधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री वित्त, माननीय उपमुख्यमंत्री गृह व माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5 मार्च 2024 रोजी करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील सोबत जोडण्यात येत आहे। तरी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या राज्यस्तरावर, विभाग स्तरावर राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रातील विजेत्या नमूद 66 शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास या विजेत्या शाळांमधील प्रत्येकी कमाल 10 व्यक्ती उपस्थित राहू शकतील। कृपया आपल्या स्तरावरून या विजेत्या शाळांना याबाबत सूचित करावे। आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती। सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर मित्रांनो, राज्यामध्ये जे प्रथम आलेल्या एकूण 66 शाळा आहे त्यांचा पुरस्कार वितरण समारंभ मुंबईमध्ये होणार आहे आणि त्यानंतर विभाग स्तरावर सुद्धा होणार आहे, त्यानंतर जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर तालुका स्तरावर सुद्धा तो समारंभ होणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भात राज्यावर कोणकोणत्या शाळेचा समारंभ होणार आहे, सोबत ते पत्रिका कशा पद्धतीची असणार आहे, संपूर्ण माहिती आपण इथेच जाणून घेणार आहोत एकाच PDF मध्ये। तर बघा, ही पत्रिका असणार आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ सन 2023-24। प्रेषक असणार आहे रणजित सिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, आणि सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर बघा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ 2023-24 मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 वेळ दुपारी 1 वाजता आणि याचं स्थळ आहे टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स,
नरिमन पॉईंट मुंबई इथे हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमाची पत्रिका अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर बघा या कार्यक्रमाला माननीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख उपस्थितीत माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली व खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तर जे मान्यवर असणार आहे त्यामध्ये माननीय दीपक केसरकर मंत्री शालेय शिक्षण, त्यानंतर श्री मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता, त्यानंतर अरविंद सावंत लोकसभा सदस्य, मान्य श्री राहुल शेवाडे लोकसभा सदस्य, त्यानंतर मान्य श्री कपिल पाटील विधान परिषद सदस्य या समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तर अशा पद्धतीचं ते असणार आहे. आणि मित्रांनो खाली यासोबतच कोणकोणत्या शाळा असणार आहे, एकूण राज्यातील 66 शाळांचा तिथे गौरव होणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या शाळा असणार आहे ते सुद्धा आपल्याला याच PDF मध्ये बघता येणार आहे. तर मित्रांनो ही जी PDF आहे किंवा हे पत्रिका जी आहे याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता व बघू शकता. तर मित्रांनो इथे विभागानुसार शाळांची नावं दिलेली आहे. जसं आमचं जे नागपूर विभाग आहे, आमच्या नागपूर विभागाचं जर बघितलं तर अशा पद्धतीचं आहे. आणि इथे लोकल बॉडी म्हणजे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे त्यामध्ये आमच्या जिल्ह्यातील ZP अप्पर प्रायमरी स्कूल जोगी साखरा ही गडचिरोलीमधील शाळा आहे 3rd रँकमध्ये. आणि प्रायव्हेटमध्ये इथे भंडाऱ्याची शाळा आहे गडचिरोलीची, पुन्हा गोंडवाना सैनिकी विद्यालय आहे रँक 1मध्ये. तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण ज्या 66 शाळा आहे ज्या राज्यस्तरावर ज्यांचा सन्मान होणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत, त्या संपूर्ण शाळांची यादीसुद्धा इथे दिलेली आहे. तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. आणि मित्रांनो या पत्राची हे जे PDF आहे हे संपूर्ण PDF याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.